नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? माणिकदास नाराळे. आपण कुठून आलात? पिंपळवाडी पैठण, जिल्हा संभाजीनगर, तालुका पैठण. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 23/7/2023. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? हे पारंपरिक सर्व आपलं गणपती, महादेव, आपलं भवानी आई, खंडेराया. आम्हाला ते ब्राह्मण सांगायचे की बाबा तुम्हाला खंडोबाचा येडा आहे, मग जेजुरीला जा, मग तुम्ही 5 जागरण घाला. मग असे त्यांच्या पद्धतीनं आम्ही घातले. 5 जागरणमध्ये जवळजवळ एका जागरणाला 15,000 रुपये खर्च येत होता. 15 पंचावन्न 55 60 15 75,000 रुपये मी जागरणामध्ये घातले. मला काही त्याच्यामध्ये लाभ झालेला नाही, पण त्याला नाविलाजानं केलं. ते सांगितल्याप्रमाणे करीत राहिलो. भोळी भक्ती जसं सांगितलं तसं करायचं. पंढरपूरला जा म्हणे, पांडुरंगाची भक्ती करा. पांडुरंगाच्या वाऱ्या केल्या म्या, पायी पण यात्रा केल्या मग 2. असं मग किलोमीटर गाडीनं बी आमच्यासारखे सोबती भेटले, त्यांच्याबरोबर बी गेलो. मग एक सोबती भेटला म्हणे अष्टविनायक दर्शनला चला म्हणे. अष्टविनायक दर्शन केलं त्यांच्याबरोबर. मग तिथून आल्यानंतर मग आणखीन 1-2 महिने जाऊन दिले. पुन्हा दुसरे मग ते रामवनाशी निघाले म्हणे 14 दिवस रामवनस करायचं म्हणे. मग ते दसऱ्याच्या टायमाला आम्ही गेलो. मग पहिली फेरी आमची याला गेली म्हणे तिरुपती बालाजी करायचं म्हणे. मग तिरुपती बालाजी केलं. आणि नंतर मग सेतुबंध रामेश्वरला गेलो. सेतुबंध रामेश्वरला जाताना आम्हाला गाडीमध्ये धरलं, बगर तिकट्याचं होतो आम्ही. मग तिथं धरल्यावर ते म्हणे पैसे द्या, हे तिकीट काढावं लागेल. आमचं ते मुख्य जे होतं ते म्हणे तिकीटाला पैसेच नाही म्हणे, तर आम्हालाच पैसे तुमच्यासारखे लोक देतात म्हणे. मला ठीक आहे बाबा, देत होत नाही. मग त्यांनी थोडं आम्हाला काय केलं, मग एक रूममध्ये कोंडलं सगळ्याला. आणि मग त्यांनी आमची झाडं झडती घ्यायला सुरुवात केली. तर मग ते 2-3 लोक घेतली झडती, ते पैसे निघायला लागले. मग मी त्यांना स्वतःला म्हणलं, अरे बाबा कवर हे करता, आपल्याला तकलीफ होईन पुढं चालून, हे चांगलं नाही आहे, देऊन टाका पैसे आणि आपली पुढं गाडी जाईन निघून, मग उशीर झाले काय फायदा आपला. मग आम्ही ते पैसे भरले. एक माणसाला त्यांनी मग 150 रुपये तिकीट होतं, तर 100 रुपये दंड लावला. म्हणजे 250-250 रुपये आम्ही भरले. आणि मग सेतुबंध रामेश्वरला आम्ही गेलो. सेतुबंध रामेश्वर, कन्याकुमारी ते करून आम्ही मग तसंच पंढरपूरला गेलो. पंढरपूर करून आणि मग आम्ही घरी आलो. असे 14 दिवस आमचे त्याच्यामध्ये गेले. 14व्या दिवशी आम्ही घरी आलो. हां सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी पारंपरिक हिंदू धर्मामध्ये जी काही भक्तिविधी चालते, जसे की देवी देवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, तीर्थास जाणे, ही काही भक्तिसाधना आपण करत होतात. तर मला विचारायचं की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? त्यांच्या शरणात यायचं कारण म्हणजे एकच, आमचा नातू ड्युटीला जायला लागला. ते म्हणे बाबा सकाळी माझा डबा घेऊन तुम्ही या म्हणे. म्हणलं ठीक आहे येईन म्हणलं. मी डबा घेऊन गेलो, पण माझे पाय दुखते. माझी पायाची वाटी निघून पडली होती ॲक्सिडेंटमध्ये, कंपनीचं ॲक्सिडेंट झालं होतं. तर मग ते वाटी निघल्यामुळं माझं ऑपरेशन झालेलं आहे पायाचं. तरी मी मला त्याचं काही जाणवत नाही म्हणा, ते पण जास्त चालल्यावर पाय दुखतो. म्हणून मी मग ते गाडीवाला आला एक तिकडून, भगतजी होते ते. आता ते कोण होते मला माहीत नव्हते, पण मी हात केला त्यांना. हात केला, त्यांनी गाडी थांबवली. म्हणे काय करायचं, कुठं जायचं तुम्हाला? मला जयस्पिनर टॉपपर्यंत फाट्यापर्यंत घ्या बा. ते म्हणे ठीक आहे बसा म्हणे. बसल्यावर मग त्यांनी विचारलं तुम्ही कुठले, काय आहे, तुम्ही कुठं चालले म्हणलं. म्हणे मी चाललो म्हणे संभाजीनगरला, सत्संग आहे आणि तिकडे चाललो म्हणे. म्हणलं तुम्ही आता सत्संगला जायचं, तर मी जर आलो सत्संगला चालन का? ते म्हणे चालन म्हणे, तसं काही नाही म्हणे. म्हणलं काय खर्च येईन तिथं? म्हणलं माझ्याकडे पैसा अडका काही नाही. ते म्हणे काहीच लागत नाही, तुम्ही फक्त या म्हणे, मी तुम्हाला घेऊन बी जातो आणि वापस बी आणून सोडतो. असं म्हणल्यावर मग मी त्यांच्याबरोबर गाडीवर बसलो व संभाजीनगरला तिवारी मंगल कार्यालयामध्ये. तिथं मग 10 वाजता ते सत्संग सुरू झाला. सत्संग सुरू झाला ते, आणि हे भागवद्गीता हे याच्यावर, शिवपुराणवर याच्यावर ते सांगायला लागले. म्हणलं ते हे एकच आहे, पण इकडं जसं हे फोडून सांगत नाही, हे सर्व सविस्तर करून सांगतात.
याच्यामध्ये हे मला पटलं. मग मी त्यांना म्हणलं मी जर नामदीक्षा घेतली तर ते म्हणे घेऊ शकता म्हणे, तसं काही नाही म्हणे. मग त्याच्यामध्ये एक दोघं म्हणले नाही नाही तुम्हाला ज्ञानगंगा द्यावं लागेल, हे करावं लागेल. मी म्हणलं ज्ञानगंगा माझ्याकडे आहे, जिनेकी राहा आणि ज्ञानगंगा माझ्याकडे बी आहे, आणि अजून बी जरा भेटली तर काय हरकत नाही म्हणलं. मग ते म्हणे तुम्हाला आहे की इच्छा तुमची घ्यायची? म्हणलं हो. मग ते सत्संग झाल्यावर 2-2:30 वाजता त्यांनी मला रिक्षात बसवलं, ते नामदान सेंटरला मला घेऊन गेले, तिथं मला दीक्षा दिली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आपल्याला भेटले आणि त्यांनी थेट तुम्हाला सत्संगात घेऊन गेलेत आणि आपलीसुद्धा इच्छा झाली, आपण संत रामपालजी महाराजांचं सत्संग ऐकलं आणि त्यातून कुठेतरी तुम्हाला बोध झाला, म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आला. मला हे विचारायचं आहे की जी अगोदरची जी आपली पारंपरिक आपण भक्तिसाधना करत होतात आणि आत्ता जे संत रामपालजी महाराजांच्या नियम मर्यादेमध्ये जी भक्तिसाधना करतात, ते या 2 भक्तिसाधण्याबद्दल आपण काय सांगाल? याच्याबद्दल मी एवढंच सांगाल की ही भक्ती चांगली आहे. ही भक्ती अशी आहे का बस कोणी जरी केली तरी त्याचा लाभ त्याला होईलच, अशी माझी मनातून तळमळ आहे. आणि ते सांगते त्या प्रमाणात त्यांनी कालच्यालाच सत्संगमध्ये मी ऐकलं, तिने देव की जेव करे भक्ती कोणा कवी मिळे मुक्ती. आणि कधी मिळणारच नाही म्हणे. ते म्हणे पाषाणाला पूजनाला पाषाणच व्हावं लागेल म्हणे, मूर्तीला पूजलं मूर्ती व्हावं लागेल, ज्याची आशा ठेवली तिथंच तुम्हाला जावं लागेल म्हणे शेवट. तर मग ही साधना आपण साधनायुक्त भक्ती केली तर तुम्ही सतलोकला जाणार आणि मोक्षमार्ग तुम्हाला भेटणच आणि भेटलाच म्हणे. ही तुम्ही आशा ठेवा आणि ही भक्ती करा, याच्यात तुमचा 100% फायदा होणार. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत? संत रामपाल महाराजाची दीक्षा घेतल्यावर आपल्या परिवाराला आणि मला म्हणजे आमच्या सर्व कुटुंबाला असा अनुभव आला की ही दीक्षा घेतल्यावर आमचं घरात सुख समाधानी चांगलं शांत वातावरण चालू झालं आहे आणि त्यामुळं आम्हाला चांगलं वाटत गेलं आणि आम्ही तो नीतिनेमानं सत्संगाला जाऊ लागलो. पुढे चालून सनी एक दिवस असा तुफान वारा आला. आम्ही दोघंच नवरा बायको घरी होतो. असे आमचे घराचे पत्र उडत होते. तर आम्ही म्हणलं दया करा भगवान, संत रामपालजी महाराज, कबीर महाराज, दया करा दया करा, हे शांत करा वातावरण, हे शांत करा. ते वारं शांत झालं आणि मग आम्हाला चांगलं वाटलं. आमची पूर्ण भावना त्यांच्यावर बसली. या व्यतिरिक्त आणखीन काय लाभ आपल्याला प्राप्त झाला का? या व्यतिरिक्त आमची मंडळीचं नेहमी दुखत होतं, तर ते गोळ्या खाऊ परेशान होते. ते म्हणजे गोळ्या खाल्ल्या म्हणजे मला कोणचीच गोळी सूट होत नाही. नंतर मग तिथून पुढे ते गोळ्या खाणं बंद झालं आणि त्यांचे दुखणं बी कमी झालं. आता ते कधीमधी तुरळक गोळी खाते, एखाद्या वेळेला समजा BP वाढला काही झालं तरच, नाही तर मग गोळी वेळी काही खात नाही. मात्र नामस्मरण हे चालू आहे. सर, आपण आपले जे मित्रपरिवार आहेत त्याचप्रमाणे आपले नातलग आहे, आप्तेष्ट आहे, या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? त्यांना हा संदेश देणार की तुम्ही पण रामपाल महाराजच्या सान्निध्यात यावं, त्यांची नामदीक्षा घ्या आणि तुमचा जीवाचा उद्धार करून घ्या, तुमचा सार्थक करून घ्या. तुम्ही सतलोकाला जाता, नाहीतर इकडं तुम्हाला लय भटकावं लागणार आहे. हे मी आता सत्संगमध्ये जसं ऐकतो तसं माझ्या मनात एक निर्माण होतं आहे का बस ह्या मार्गात कधी जाऊ नये. याच्या अव्वल जर आपण लवकर झाला असतो तर अजून आपल्याला भक्ती करायला चान्स मिळाला असता. काय कधी तिकीट निघणं आपलं सांगता येत नाही महाराज. हे अवघड खेळ आहे सारा जीवनात. हे काय कधी कसा टाईम येईल हे सांगता येत नाही. तरी मी भगवंताला मी हरवारा विनंती करतो की मला चांगला मार्ग दाखव आणि चांगली बुद्धी दे. कोणाच्याही विषयी असं वाईट माझ्या मनात येऊ देऊ नको. आपण सर्वांनी रामपाल महाराजाच्या सान्निध्यात येऊन सनी नामदीक्षा घेऊन आपलं स्वतःचं कल्याण करून घ्या, एवढंच मी सांगू इच्छितो. सर, जर एखाद्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपाल महाराजचे टीव्हीवर सत्संग असताना चालू असताना त्याच्यावर नंबर येतात. ते नंबर घेऊन सनी आपण फोन केला तर ते नामदीक्षाला जिल्ह्याच्या ठिकाणी जे नामदान सेंटर आहे त्या ठिकाणी जाऊन आपण नामदीक्षा घेऊन आपलं स्वतःचं कल्याण करून घेऊ शकता. सर, या नामदीक्षेसाठी साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नामदीक्षा घेण्यासाठी काहीच नाही मोजावं लागतं. धन्यवाद. सत्साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा
7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.